अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। येथील ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेत थकीत घरफाळा करास 25% सवलत देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याची माहिती सरपंच सुशांत वड्डे यांनी दिली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत घरफाळा व कर थकबाकी वसुली संदर्भातील शासन मार्गदर्शक सूचना मांडण्यासाठी 8 डिसेंबर 2025 रोजी ही सभा घेण्यात आली होती। दरम्यान यावेळी सरपंच सुशांत वड म्हणाले, ही सवलत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या फक्त निवासी इमारतींवरील घरफाळा थकबाकीपुरती मर्यादित राहणार असून सन 2025 ते 26 चा संपूर्ण कर 100% भरलेल्या खातेदारांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे। तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत घरपट्टी न भरल्यास संबंधितांचे पाणी कनेक्शन बंद होणार असून शासकीय लाभही मिळणार नाही। ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब कापसे आणि शासन निर्णय व विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सभेत शासनाच्या 50% कर सवलतीच्या प्रस्तावास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला। नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। चर्चेनंतर थकीत घरफाळा करास 25% सवलत देण्याचाच निर्णय योग्य असल्याचे एकमताने ठरवण्यात आले। यावेळी सरपंच सुशांत वड, ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच श्रीधर पाटील, जय जवान जय किसान आघाडीचे तानाजी पाटील, भाजप शाखाध्यक्ष रामचंद्र पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक पाटील, तसेच मोहन शिरगावे, पंडित पाटील, उत्तम पाटील, भरत शिंदे, प्रज्योत सूर्यवंशी, विजयकुमार गोंधळी, बाबासाहेब शिंदे, सारंग पाटील, डॉक्टर SR पाटील, VM पाटील, विजय चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।